बॅगांसह मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडिओ असल्याचा मोठा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे। या व्हिडिओमध्ये संबंधित मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसलेत असा दावा राऊतांनी केलाय। तर व्हिडिओ माझ्या घराचा असून बॅगांमध्ये कपडे असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। शिंदेचे मंत्री शिरसाटांच्या बेडरूम मधला नवा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये शिरसाट बेडवर बसलेले आहेत। त्यांच्या बेडरूम मध्ये त्यांचा एक कुत्राही आहे आणि दोन बॅगा आहेत। यातली एक बॅग थोडीशी उघडी आहे। या बॅगेत पैसे असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर राजकारणामध्ये एकच खळबळ माजली आहे। व्हिडिओ आपल्याच बेडरूम मधला असल्याची कबुली संजय शिरसाट यांनी दिली। मात्र बॅगेमध्ये पैसे नसून कपडे असल्याचा दावा शिरसाटांनी केलाय। हे जे संबंधित मंत्री ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसतात। त्याच्यामध्ये एक तर मी प्रवासून आलो असावा, आलोय, कपडे काढलेत, माझ्या कॉटवर बसलोय। माझा डॉग जो तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये त्या डॉगला पाहिला असेल तो माझा डॉग माझ्या बरोबर आहे आणि थोडं रिलॅक्स मूडमध्ये मी बसलेलो आहे। आणि हे सगळं चित्र कदाचित ती जाताना कुठे आपण कॅरी करतो ना कपडे वगैरे ती बॅग असावी। हा व्हिडिओ शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर आपल्याकडे आल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। तर तुझेही व्हिडिओ दाखवू अशी धमकी शिरसाटांनी राऊतांना दिली आहे। तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही, हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो। योग्य वेळेत हे सगळे पुरावे कुठेतरी गोळावत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते। संजय राऊत यांच्या दाव्यामध्ये काही दम आहे, काय म्हणाल? चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे हो। असं कधी होतं का? कधी मूर्खपणा आहे। दावा कसला आला? आता यांचे व्हिडिओ काढायचा टाइम आलेला आहे। आता मला वाटतं की यांचे सुद्धा व्हिडिओ मला लोकांना दाखवावे लागतील। राऊतांनी हा व्हिडिओ ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधलाय। संजय राऊतांचा ट्विट: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते। स्वतःच्या अब्रूचे आणखी किती तिंडवडे ते फक्त पाहत बसणार आहेत। हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस। याच्यावरून आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा शिरसाटांवर निशाणा साधलाय। गेले 2-2.5 वर्ष नुसतं आम्ही नाही तर 33 देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची, 50 खोके एकदम ओके, त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल आज। पण मला वाटतं सरळ सरळ हा व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता। ती ॲडव्हर्टाइजमेंट चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची। जो कोणी त्यांनी चित्रीकरण केलेलं आहे तो घरातच होता। जर म्हणजे आता ह्याच्या पुढे घरात नेतानाही प्रश्न आहे की घरात न्यायचं कोणाला? राजकारण अतिशय खालच्या दर्जावर चाललंय। शिरसाट याच्या आधी छत्रपती संभाजीनगर मधील हॉटेल विड्सच्या प्रकरणावरून अडचणीत आले होते। त्यानंतर आयकर विभागाची नोटीस आणि आता राऊतांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओवरून मंत्री संजय शिरसाट अडचणीत आले। तर संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला। मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय। मारहाण प्रकरणात संजय गायकवाडांची पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे। यासाठी कुणाचीही तक्रार येण्याची गरज नाही। दखलपात्र गुन्हा असेल तर पोलीस त्याची चौकशी करतील असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। गायकवाडांविरोधात तक्रार दाखल नसल्यामुळे चौकशी करता येणार नाही असं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले होते। विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये ही घटना घडलेली आहे। माननीय अध्यक्ष महोदय आणि सभापती महोदयांनी याच्यावरती योग्य निर्णय घ्यावा असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील काल की परवा विधान परिषदेमध्ये त्याचं वक्तव्य केलं होतं।
त्याच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच केली जाईल. शेवटी फिर्यादी देखील हवात ना, फिर्यादीशिवाय आपण करू शकत नाही. पण फिर्यादी असतील तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. पोलीस चौकशी करतील याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स जर होत असेल, फोर्स किती यूज केला आहे याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो. पोलिसांना कारवाई करू द्या, योग्य कारवाई करतील. फडणवीसांनी कारवाईच्या अनुषंगानं वक्तव्य केल्यानंतर कारवाईला घाबरत नसल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार असल्याचंही गायकवाडांनी सांगितलं. कारवाई होईल तर मी काही कारवाईला घाबरत नाही. मी कायदा हाती घेतलेला आहे. जे होईल त्याला मी समोरच जाईल आणि मी जाणीवपूर्वक केलेलं आहे, कारण तक्रारी करून काहीच उपयोग होत नव्हता आणि म्हणून मला या मार्गाने इच्छा नसताना जावं लागलेलं आहे, जाणीवपूर्वक जावं लागलेलं आहे. मला माहिती आहे की मी चुकीचं करतो, पण ते मी केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणं झालं का? तुम्ही भेटणार होता त्यांना? नाही, मी काल रात्री आल्यामुळे माझी त्यांची भेट झाली नाही, पण मी भेटेल त्यांना. बनियान टॉवेल गँगचं नेतृत्व गायकवाडांनी केल्याचं म्हणत राऊतांनी कारवाईची मागणी केली आहे. तर हे माझं साधं राहणीमान असून राऊतांनी अकलेचे तारे तोडल्याचं म्हणत गायकवाड यांनी राऊतांवर पलटवार केलाय. जी बनियन टॉवेल गँग आहे त्या गँगचं नेतृत्व केल्यासारखं ज्या पद्धतीनं त्यांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली, हे चित्र हा काळा डाग आहे. राऊतसाहेब जे आणि तो डाग दूर करायचा असेल तर कायद्यासमोर सगळे समान आहेत, हे गृहमंत्री फडणवीस यांनी दाखवायला पाहिजे. ही चड्डी बनियान गँग नाही आहे, ही संजय गायकवाडची साधी राहणी आहे. त्या MLA हॉस्टेलला फार आमदार राहत नाही, तिथं फार जेवत पण नाही, ते सगळे 5 स्टारला जेवतात. मीच आहे की तिथे वरण भात पोळी साधं जेवणारा साधा आमदार आहे. आणि त्याच्यामुळे माझं शेतकऱ्यासारखं माझं राहणं आहे. साध्या कपड्यामध्ये मी जसा होतो तसाच गेलेलो आहे, ते माझा पेवरा आहे. त्याच्यामुळे याला काय चड्डी गँग म्हणणं हे त्यांच्या आखलेचं ताले तोडणं आहे. मारहाण करायला ते काय का फार जीव घेणे मारहाण आहे का? त्याचा काय जीव घ्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. एक छोटी मोठीशी त्याला काही सबक शिकावा म्हणून त्याला आपण केलेला थोडासा एक प्रसाद दिलेला आहे. आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून जलील आणि गायकवाडांमध्ये देखील जुंपल्याचं पाहायला मिळालं. इम्तियाज जलील भाई, वो होटल का कंट्रैक्ट तुम लो और फिर ये खाना खिला के दिखाओ. इसको तो 2 ही डोसे लगे, तुमको तो ऐसा मारूंगा की फिर से तुम. तर मला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदेनी अमित शहांकडे केल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांनी हा दावा केला. सीएम होण्यासाठी शिंदेनी पक्ष विलीन करण्याची तयारी दर्शवली असा दावाही राऊतांनी केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंनी गुरुवारी केलेल्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी खळबळजनक दावे केलेत. दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी शहांकडे मला मुख्यमंत्री करा अशी मागणी केल्याचा दावा राऊतांनी केलाय. स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेंनी निवडणुकीनंतर सुद्धा आणि आताही पक्ष भाजपात विलीन करण्याची तयारी दर्शवल्याचा हा मोठा दावा राऊतांनी केलाय. राऊतांनी केलेल्या दाव्यांवर शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा जशास तसं उत्तर देण्यात आलंय. राऊत अंतर्ज्ञानी असल्याचं म्हणत उदय सामंतांनी त्यांना टोला लगावलाय. अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे. मी विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री करा. हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे. आणि काल पुन्हा एकदा ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो, पण मला मुख्यमंत्री करा. इतका डेस्परेट राज्यकर्ता किंवा मंत्री मी महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी पाहिला नव्हता. माननीय संजय राऊत साहेब हे अंतर्ज्ञानी आहेत, आज मला कळलं. आणि जे बाकीच्या कोणाला कळत नाही ते त्यांना कळतं, अशा पद्धतीनं त्यांनी आजचं हे स्टेटमेंट केलेलं आहे. मी सकाळी देखील सांगितले की माननीय एकनाथ शिंदे साहेब अमित शहा साहेबांना जर भेटले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही. त्यांच्या पोटदुखीवरचा उपाय आपला दवाखाना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काढलेला आहे, हे देखील मी सकाळी सांगितलं. पण एक महत्वाची गोष्ट आहे की एखादा फेक नरेटिव्ह सेट कसा करायचा हे या सगळ्या मंडळींना अचूक कळलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे. इथे आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की
आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल. काही करून ही एकजूट जी होते आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला. आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल. याच्यावर दोघांनी चर्चा केली. याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदे जी क्या आपके मन में क्या है. तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन. संजय राऊत हा एक नंबरचा नालायक होपलेस माणूस आहे. याच्या काय कुठं कोणत्या भागात याच्यात ट्रान्सलेशन म्हणजे ट्रान्सलेटर फिट काही कळत नाही गेला, बातम्या कुठून लागतात. अरे एवढा मोठा स्वतःचा पक्ष आहे, तो पक्ष वाढायकरता जीवाचं रान करून आमचे मुख्य एकनाथ शिंदे साहेब फिरतात. ते संघटना वाढवून राहिलेत, पक्ष नोंदणी वाढवून राहिलेत, बैठका घेतात. हे काय पक्ष विलीन करण्याकरता करतात हे का? संजय राऊत हा वेडा माणूस आहे. आता तो भुंकतोय, थोडे दिवसांनी तो चावायला सुद्धा लागेल. आपण ज्यावेळी दिल्लीत जातात, आपले पक्ष नेते दिल्लीत जातात, ते सोनिया गांधी यांची पाय पडायला जातात का पाय धुवून पाणी प्यायला जातात? तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलेला हा दिल्ली दौरा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. शिंदेंनी शहांच्या पायावर चाफ्याची फुलं ठेवली, चंदन लावल्याचं सांगत राऊतांनी गौप्यस्फोट केले. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी राऊत आणि उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींचे पाय चाटायला जायचे अशी खोचक टीका संजय गायकवाड यांनी केली आहे. त्यांनी त्यांची पूजा अर्चा केली अमित शहांची गुरु म्हणून. त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली. हा मी सांगतो, त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं. हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे. आणि मग ते इतर नेत्यांना भेटले. तुम्ही ज्या वेळेला मागच्या काळात तुम्ही मुख्यमंत्री होता उद्धव ठाकरे, तुम्ही सोनिया गांधीच्या पाय चाटायला जायचे, हा संजय राऊत हे उद्धव साहेब, तेव्हा तुम्हाला वाटत नव्हतं काही? संजय राऊत हा एक वाह्यात वायफळ बडबड करणारा मनुष्य आहे. त्याच्याकडे एवढं लक्ष द्यायचं की कारण नाही. त्यांना गुरुशी काही देणं घेणं नाही आणि शिष्यत्वाशी देणं घेणं नाही. दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदेंनी हा दौरा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी वकिलांची भेट घेतल्याचंही सूत्रांकडून कळत आहे. दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संदर्भात शिंदेंचा हा दिल्ली दौरा असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी वकील आणि अमित शहांची भेट घेतल्याची माहिती आहे. तर धार्मिक स्थळांवरच्या भुंग्यांच्या मुद्द्यावर विधानसभेमध्ये चर्चा झाली. मुंबईला भुंगेमुक्त करण्याचं काम पोलिसांनी केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सर्वांशी चर्चा करून भुंगे काढले असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. तर सकाळच्या 10 वाजेच्या भुंग्याचा बंदोबस्त करा असा टोला अनिल पाटलांनी लगावला. यावर विचारांच्या प्रदूषणासाठी आपल्याकडे कायदा नाही असं खोचक उत्तर फडणवीसांनी दिलं आहे. विधान भवनात मुख्यमंत्री फडणवीसांनी धार्मिक स्थळांवरचे भोंगे हटवल्याबद्दल पोलिसांचं कौतुक केलंय. 1149 मशिदी, 48 मंदिरं, 10 चर्च, 4 गुरुद्वारे आणि इतर 147 धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आले. राज्यात 1759 धार्मिक स्थळांवरून भोंगे हटवले असून मुंबईत एकाही धार्मिक स्थळावर भोंगा उरला नाही असं फडणवीस म्हणाले. सर्व भोंगे हटवले असून कुठेही धार्मिक तणाव नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. तसंच या संदर्भात महाराष्ट्रानं एसओपी तयार केल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय. ज्या भागात भोंगे लागतील त्या पोलीस ठाण्यातले इन्चार्ज जबाबदार राहतील असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तर धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद केले त्यासाठी आदित्य ठाकरेंनी अभिनंदन केलं. मुंबईमध्ये 1608 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवले आहेत. आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही. मला हे सांगितलं पाहिजे की मी मुंबई पोलिसांचं विशेष कौतुक करेन. कुठेही धार्मिक तणाव नाही आणि आज मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांना माझी एक विनंती राहील, सूचना देखील राहील. प्रश्न आहे खरं तर करतोच, अभिनंदन करतो. परवानगी आहे तुमची?
नाही, मी नक्कीच करतोय. मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत. मी मनापासून अभिनंदन करतो, त्याच्यात काही कुठेही दुमत नाहीच आहे. तर दर अधिवेशनात अहवाल द्यायची आवश्यकताच पडणार नाही, कारण आता भोंगेच काढले आहेत. आणि पुन्हा लावायचा प्रयत्न केला तर आता SOP मध्ये एक बदल निश्चितपणे करायचं माझ्या विचारात आहे की आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इन्चार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल, त्याला जबाबदार धरलं जाईल. दरम्यान सकाळच्या 10 वाजताच्या भोंग्याचं काय असं म्हणत अनिल पाटलांनी प्रश्न उपस्थित केला. तर आता ध्वनी प्रदूषण पुरता कायदा आहे, विचाराच्या प्रदूषणासाठी अजून कायदा व्हायचा आहे, तो झाला की विचार करू असं म्हणत फडणवीसांनी राऊतांना मिश्किल टोला लगावलाय. मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं इतकं चांगलं काम होतं, पण त्या सकाळच्या 10च्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा. नाही, त्याच्याकरता त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे. तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू.